त्याच्यामुळे AWSचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा लो येऊ शकतो। तर त्याचा रिझल्ट माझ्या माहितीप्रमाणे साधारण 15 मार्च महावितरणमध्ये अशी चूक करू नका। नॉन टेक हा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे या परीक्षेमध्ये। तर 5-6 शिफ्टमध्ये तुम्हाला कुठली शिफ्ट मिळते आणि त्या शिफ्टचा पेपर कसा आहे तो हे आता गेस करणं महाकठीण आहे। आन्सर की आलेलं नाही तर मार्क कसे कळले। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की महावितरण विद्युत सहाय्यक जी भरती आहे ती आता त्याची एक्झाम पेंडिंग आहे। बऱ्याच दिवसापासून आपण विद्यार्थी मित्र त्याची वाट बघतो आहात। महापारेषण जी एक्झाम आता झालेली आहे त्यामध्ये रिसेंटली आपण कालच्या डेटला एक व्हिडिओ दिलेला आहे। त्याआधी सुद्धा कट ऑफचा व्हिडिओ आपण दिलेला आहे। महाट्रान्सको जी एक्झाम झालेली आहे विद्युत सहाय्यकची, त्यामध्ये ज्या काही 2600 पोस्ट होत्या त्या रिलेटेड कॅटेगरी वाईज कट ऑफ द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे। तो क्लोज टू आहे, म्हणजे त्याच्या रिलेटेड किंवा त्या दरम्यानच तो कट ऑफ लागणार आहे। आणि त्यामध्ये दोनच फक्त गोष्टी थोड्याशा इथे झालेल्या आहे की VJAचा कट ऑफ मी थोडा कमी सांगितला आहे, तो थोडाफार जास्त होऊ शकतो, तो कमी होणार नाही, त्यापेक्षा थोडा जास्त होईल 1-2 मार्क्स। आणि AWSच्या जे फॉर्म आहे ते फॉर्म सबमिशन कमी झाला आहे, त्याच्यामुळे AWSचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा लो येऊ शकतो। ठीक आहे, हे दोन गोष्टी थोडंसं तिथे आहे, बाकीचे आहे ते व्यवस्थित कट ऑफ आपण सांगितलेला आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये जो काही आता महापारेषणचा जो रिझल्ट आहे त्याबद्दल विद्यार्थी मित्र वाट बघत आहे की रिझल्ट कधी येईल वगैरे। मला काही कॉलसुद्धा आलेले आहे विद्यार्थी मित्रांचे। तर त्यामध्ये मित्रांनो साधारण 1.5 महिना म्हणजे 45 दिवसाचा कमीत कमी कालावधी हा IBPS घेत असते रिझल्टसाठी। त्याआधीसुद्धा रिझल्ट लावू शकते, असं नाही की लावू शकत नाही, परंतु इथे पोस्टसुद्धा जास्त आहे। आणि मागे जे एक्झाम झालेले आहे AE टेलिकॉम आणि AE ट्रान्सको त्याचा अजूनपर्यंत रिझल्ट आलेला नाही आहे। साधारण 1.5 महिन्याच्या जवळपास तिथे झालेले आहे, 1 ते 1.5 महिना। तर त्याचासुद्धा रिझल्ट आता येईल। आणि आपली जी एक्झाम झालेली आहे 3 फेब्रुवारीला विद्युत सहाय्यक पारेषण, तर त्याचा रिझल्ट माझ्या माहितीप्रमाणे साधारण 15 मार्चच्या जवळपास लागेल, त्याच्या आधी रिझल्ट येणार नाही, कारण की पोस्ट खूप जास्त आहे आणि अजून बाकीचे सुद्धा रिझल्ट पेंडिंग आहे। त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे साधारण 15 मार्च किंवा 20 मार्चच्या दरम्यान लागेल। तर पारेषणमध्ये जे काही घडामोडी घडल्या तर त्यामध्ये कसं आहे की मी आता रिसेंटली व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहेच, ते तर आधीच फिक्स होतं की निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, दोन्ही एक्झाममध्ये आहे, ते महावितरणमध्ये सुद्धा आहे। परंतु पारेषणमध्ये एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तिथे प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 0 किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे मायनसमध्ये मार्क नको, 0च्या वर मार्क्स लागतील किंवा 0.25 0.75 हे सुद्धा चालतील। ॲक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे माझ्या लॉजिकनुसार हे चालायला पाहिजे, परंतु पारेषणने जो रिप्लाय दिला होता आपल्याला फोन कॉलवर त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की ते चालणार नाही, 1च्या वर पाहिजे। परंतु मला अजूनही असं वाटते की 0.25 जे काही तुमचे 0 पॉईंट असतील फक्त 0 किंवा -25 -75 -1 -2 हे चालणार नाही। कारण की कसं आहे, फॉर एक्झाम्पल मराठी जर आपण विषय घेतला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी समजा आता 10 क्वेश्चन गेस केले असतील, ज्यांना मराठी अजिबात जमत नाही त्यांनी गेसच केले आहे सगळे, तर 10 पैकी 3-4 चुकले, 3-4 बरोबर असं झालेलं आहे, त्याच्यामुळे तो पॉईंटमध्येच त्याचा स्कोर येतो आहे। ठीक आहे, आपण मराठीचं बोलतो तसंच ॲप्टिट्यूडचं होईल। रिझनिंगमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स येत आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये तो विषय येणार नाही, पण तो ॲप्टी आणि मराठीमध्ये तो विषय येतो आहे। बाकी 0 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे मायनस जर असेल तर ते चालणार नाही, तुमचं रिजेक्शन होईल। तुम्हाला 150 पैकी 120 110 असले तरी तुमचं रिजेक्शन होईल। हा झाला महापारेषणचा मुद्दा। ठीक आहे, आता महावितरणमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की महावितरणमध्ये अशी चूक करू नका, परंतु त्यामध्ये 2 गोष्टी आहेत, त्यासाठी मी सेपरेट आजचा व्हिडिओ घेतलेला आहे। त्यामध्ये महावितरणमध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर महावितरणचा काहीही भरोसा नाही, मागे अकाउंट असिस्टंटची एक्झाम झाली तर वेळेवर त्यांनी सिलेबस चेंज केलं किंवा पॅटर्न चेंज केलं। ठीक आहे, त्यामुळे महावितरणचा काहीही भरोसा नाही आहे। महावितरणची जी जाहिरात आहे, जी पहिली जाहिरात आली होती 23मध्ये, त्यामध्ये त्यांनी असं कुठेच नमूद केलेलं नाही आहे की प्रत्येक सेपरेट विषयामध्ये किंवा मराठीमध्ये ॲप्टिट्यूडमध्ये किंवा कुठल्याही विषय किंवा सबविषयामध्ये उपविषयामध्ये 0 किंवा त्यापेक्षा कमी लागतील असं कुठेच त्यांनी जाहिरातीमध्ये तरी नमूद केलेलं नाही आहे। परंतु मी तुम्हाला यासाठी ते सांगितलं किंवा मी तुम्हाला यासाठी ते सांगतो आहे कारण महावितरणचा काही भरोसा नाही, वेळेवर रिझल्टमध्ये ते चेंजेस करतील आणि रिझल्टमध्ये तुम्हाला 0 मार्क जर एखाद्या विषयात पडले तर तुम्हाला ते कट करतील, असं व्हायला नको। म्हणून माझी विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की मराठीमध्ये, ॲप्टिट्यूडमध्ये आणि रिझनिंगमध्ये या तिन्ही विषयावर लक्ष द्या, तिथे कमी पडू नका। इव्हन तुम्ही त्यावर जर लक्ष दिलं तर तुमचा स्कोरसुद्धा वाढेल, तुमच्यासाठीच ते चांगलं आहे। मी जे काही बोलत असतो ते तुमच्या चांगल्यासाठीच बोलत असतो, असं समजून जाऊ नका की आता मराठीत 0 मिळाले तरी चालते, मायनस आले तरी चालते। ठीक आहे, त्यांनी काही फरक पडणार नाही, कारण तसा नियम त्यांनी लावलेला नाही आहे महावितरणनी। परंतु वेळेवर त्यांना काही वाटलं किंवा वेळेवर त्यांनी काही नियमामध्ये बदल केले, असं करायला नको। ॲक्च्युली लॉजिकली किंवा इथिकली हे व्हायलाच नको, पण तो महावितरणचा मला तरी काही भरोसा नाही की ते वेळेवर काय करतील। ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं इथे एक लक्ष द्या की ॲटलिस्ट मी 2 विषय सांगेल तुम्हाला, ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित, मॅथ्स आणि तिथे तुमचं मराठी, या 2 विषयामध्ये 2-4 मार्क तरी घ्यायचा प्रयत्न करा, त्याला लाईटली घेऊ नका।
त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नॉन-टेक हा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे या परीक्षेमध्ये. महापारेषणमध्ये नॉन-टेक टर्निंग पॉईंट का ठरलेला आहे? कारण विद्यार्थी मित्र हे नॉन-टेककडे लक्ष देत नाही जास्त. ॲप्टिट्यूड झालं, रिजनिंग झालं, अर्धा मार्क आहे करून सोडून देतात. मराठीवर लक्ष देत नाही. मराठीमध्ये मुख्यत्वे त्यांनी पॅसेजेस विचारलेच नाही आहे. ग्रॅमॅटिकल विचारलेलं आहे किंवा एरर करेक्शन विचारलेलं आहे किंवा सेंटेन्स दुरुस्त करून लिहा किंवा चुकीचा शब्द शोधा वगैरे असे बरेचसे आहे. समानार्थी विरुद्धार्थीसुद्धा विचारलेले आहे, जे कधीच कोणत्याच एक्झाममध्ये विचारले गेले नाही, ते सुद्धा विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे मराठीचा पूर्ण असा सराव करा चांगला. कुठलेच काही असे व्हिडिओ वगैरे यूट्यूबवर अवेलेबल आहे ते सुद्धा चेक करा फ्रीमध्ये. किंवा तुमच्याकडे बुक असेल, बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा मराठीचं बुक आहे, मोरा वाळंबे यांचं बुक आहे, ते सुद्धा तुम्ही रिपीट करू शकता किंवा ते सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास व्यवस्थित करू शकता. त्यामध्ये बरंच तुमचं कव्हर होऊन जाईल ग्रॅमॅटिकल. कसं आहे की आता एक लक्षात आलेलं आहे की ही जी एक्झाम आता झालेली आहे महापारेषणची ती 3 शिफ्टमध्ये झालेली आहे. ठीक आहे. महावितरणमध्ये यापेक्षा डबल जागा आहे, साधारण 5300 प्लस जागा आहे. त्याच्यामुळे ती कमीत कमी 4 ते 5 शिफ्टमध्ये किंवा 6 शिफ्टमध्ये सुद्धा होऊ शकते. तर 5-6 शिफ्टमध्ये तुम्हाला कुठली शिफ्ट मिळते आणि त्या शिफ्टचा पेपर कसा येतो हे आता गेस करणं महाकठीण आहे. महाकठीण म्हणजे ते पॉसिबलच नाही आहे. त्यामुळं कसं आहे की आता तुम्हाला सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. म्हणजे तुम्हाला तुमचं पॉवर सिस्टीमही करावं लागेल. तुम्हाला असं नाही की बा आता महापारेषणमध्ये पॉवर सिस्टीम नाही आलं इथे येणार नाही, असं नाही आहे. पॉवर सिस्टीम झालं, तुमचं मशीन झालं, तुमचं ट्रान्सफॉर्मर मोटर जे काही मशीनमधले आहे ते, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल चांगलं करा. बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात आणि येणारच आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक झालं, त्यानंतर तुमचं अर्थिंग झालं, तुमचं सेफ्टी झालं, तुमचं केबल झाले आणि बरेचसे आई रूल झालं. ह्या सगळ्यावर प्रश्न येत आहेत आणि असं समजा की 1-1, 2-2 प्रश्न प्रत्येकावर येणार आहे असं समजून अभ्यास करा. कारण तुमच्या वाट्याला कोणती शिफ्ट येते हे तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने अभ्यास सुरू ठेवा, त्या दृष्टीने तुमची तयारी सुरू ठेवा. आणि नॉन-टेक जो आहे त्यामध्ये रिझनिंगला जास्त प्रॅक्टिस करा. कारण तिथे एक तर कसं आहे पेपर सोपा असतो, पेपर काही कठीण नसतो त्याचा, परंतु मुख्यत्वे म्हणजे IBPS हा पॅटर्न सेट करते आहे. IBPS हा पेपर थोडा नॉन टेक्निकलचा टफ काढत असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तशी तयारी सुरू ठेवा. तुमचे IBPS पॅटर्नचे जे बुक आहे किंवा बँकिंग क्लिनिकल लेवलचे जे बुक आहे किंवा बँकिंगच्या ज्या एक्झाम होतात क्लास 2 क्लास 3च्या वगैरे त्याचं पेपर चाळा किंवा त्याचे बुक्स किंवा मार्केटमध्ये अवेलेबल आहे बँकिंगचे वगैरे. दिवसातून 5 तास जर टेक्निकल करत असाल तर 2-3 तास कमीत कमी नॉन-टेक करा. त्यामध्ये सगळे विषय करा, मराठी करा, ॲप्टिट्यूड करा, रिझनिंग करा. आता आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे कारण फार कमी मार्कांनी विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जात असते. आणि बऱ्याच जणांचा प्रश्नसुद्धा होता की बा मार्क ॲन्सर की आलेले नाही तर मार्क कसे कळले. तर 4-5 प्रश्न सोडवले, 8 प्रश्न सोडवले तर ते प्रश्न तुमच्या लक्षात राहतात. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ते चेक करून घेतले की बा आपला किती स्कोअर होऊ शकतो मराठीमध्ये किंवा ॲप्टिट्यूडमध्ये. तर काही जणांना ते क्वेश्चन लक्षात होते, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं. आणि राहिला प्रश्न महावितरण एक्झामचा, तर महावितरणची जी एक्झाम आहे विद्युत सहाय्यकची ती कधीही होऊ शकते. आपण असं काही ठराविक सांगू शकत नाही की महिन्याभरात होईल की 15 दिवस होईल, नाही. कधी पण. म्हणजे आता बघा आजची साधारण 9 तारीख आहे, पुढच्या 4-5 दिवसामध्ये एखादी नोटीस येऊन जाईल महावितरणची की मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा मार्चच्या 10 तारखेला 5 तारखेला एक्झाम आहे किंवा 15 तारखेला, काही पण डेट येऊ शकते. त्याच्यामुळे असं ठराविक सांगू शकत नाही की याच डेटला किंवा याच वीकमध्ये एक्झाम होईल. परंतु तुमची तयारी ही 8 दिवसाची 15 दिवसाची कमीत कमी तयारी ठेवा. म्हणजे फेब्रुवारी एंडचं टार्गेट ठेवा. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे की फेब्रुवारी एंडचं टार्गेट ठेवून अभ्यास तुमचा सुरू ठेवा. आता महापारेषण जर तुमच्या हातातून गेलं असेल, तुमचा स्कोअर कमी असेल तर महावितरण जाऊ देऊ नका, ही माझी विनंती आहे. कारण की अशा ऑपॉर्च्युनिटीज परत येत नाही. 5300 प्लस महावितरणच्या जागा आहे, 50च्या जवळपास तुम्हाला स्केल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे चांगली तयारी करा. ही ऑपॉर्च्युनिटी काहीही केल्या जाऊ देऊ नका हातातून. ठीक आहे. बाकी या व्यतिरिक्त तुमचे काही कमेंट असेल तर मला कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअप करा. काही तुमच्या अडचणी असेल तर मला सांगा. कारण आता ही आपल्यासाठी शेवटची ऑपॉर्च्युनिटी आहे. 150 मार्काचा जो काही आपला पेपर आहे तो कन्वर्ट होतो 90मध्ये. बघा 90मध्ये कन्वर्ट होतो. नंतर ते जे शेवटचे 10 मार्क असतात किंवा 10% असतात ते फक्त आउटसोर्सिंगला मिळणार आहे. आउटसोर्सिंगचे पर इयर तुमचे 2 मार्क, म्हणजे एका वर्षाचं आउटसोर्सिंग असेल, तुमचं सर्टिफिकेट असेल, तुमच्याकडे सगळं अनुभव असेल तर एका वर्षाचे 2 मार्क मिळतात. असे 5 वर्षाचे 10 मार्क तुम्हाला मिळतात. ज्यांचं आउटसोर्सिंग झालं आहे महावितरणचं त्यांना. मग तुमचे 90मध्ये कन्वर्ट होतात. आणि अप्रेंटिसच्या जागा वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना असे 10% वेगळे मिळत नाही. त्यांच्या जागा सेपरेट आहे, त्यांचं रिझर्वेशन वेगळं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. आणि एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला इथे सांगतो, जे माझा व्हिडिओ बघतात त्यांचा प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे म्हणून सांगतो. हे पॉईंट मी तुम्हाला महत्त्वाचे की महापारेषणमध्ये टेक्निकल हे इझी आलं म्हणजे आता इझी येईलच असं समजू नका. आता हा पेपर टफसुद्धा येऊ शकतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की माझं ॲनालिसिस असं सांगते की ITI लेवलचाच पेपर येतो. त्यामुळे बेसिक लेवल आणि मॉडरेट लेवल, फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, मी असं कोणाला रिकमेंड करत नाही किंवा कोणाबद्दल काही निगेटिव्ह मला बोलायचं नाही आहे. परंतु राजस्थानचे जे पिंडेल सर आहे हिंदीमध्ये घेतात ते सगळं, तर ते जे आहे ती लेवल एकदम ITIची परफेक्ट लेवल असते. फक्त त्यामध्ये न्यूमेरिकल जास्त असतात कारण ते सेंट्रल लेवलच्या एक्झामला टार्गेट करतात. तर आपल्याला सेंट्रल लेवलची एक्झाम नाही, आपली स्टेट लेवलची एक्झाम आहे. त्यामुळे न्यूमेरिकल कमी घ्यायचे, परंतु त्यातले जे थेअरीचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही करून ठेवायचे. ठीक आहे. त्यासाठीच मी तुम्हाला
पिंडेल सरांचं रामबाण बुक आहे किंवा YCTचं बुक आहे, यूथ कॉम्पिटिशन टाईम्सचं, याच्यामध्ये टेक्निकल ITIचं ते मी तुम्हाला रेकमेंड करत असतो. ते इलेक्ट्रिशियनसाठी वगैरे रामबाण वगैरे आहे, बुलेट वगैरे आहे ते, ठीक आहे. तर त्याचा अभ्यास करा आणि खूप जास्त फापट पसारा करू नका. सिलेक्टेड अभ्यास करा. जसं सुबोध विद्युतशास्त्र बेस्ट बुक आहे. बरंचसं त्यामधनं मी असं नाही म्हणणार 50 पैकी 50, परंतु 40-45 प्रश्न त्यावर सुद्धा येऊ शकतात किंवा येतात. ठीक आहे. जे काही मी तुम्हाला पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवा आणि या पुढे आपण पॉसिबली असं मी प्रयत्न करतो आहे, मला वेळ कमी मिळतो तरी मी प्रयत्न करतो आहे की तुमच्यासाठी फ्री लेक्चर आणण्याचा प्रयत्न करतो आहे, ॲटलिस्ट महावितरणसाठी तरी. कारण महावितरणमध्ये वायरमनचे सुद्धा विद्यार्थी इन्व्हॉल्व आहे. त्या रिलेटेड आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही इंजिनियर अमोल असं स्पेलिंग टाकून चेक करू शकता. ते डाउनलोड करा. त्यामध्ये आपण 2-3 टेस्ट दिलेले आहेत. त्या टेस्ट महापारेषण महावितरण दोन्हीसाठी कामात पडतात आणि ते तुम्हाला त्याचा उपयोग नक्की होईल. त्यामध्ये आपण नॉन टेक्निकल, टेक्निकल, मराठी वगैरे सगळं फुल लेंथ पेपर दिलेले आहे आणि काही टॉपिक वाईज सुद्धा दिलेलं आहे एका टेस्टमध्ये. तर तुम्ही ते टेस्ट परचेस करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा ती माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला पुढचे जे अपडेट्स आहेत ते मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.